मित्रांनो नमस्कार. मी अथर्व गोसावी. स्वागत आहे सर्वांचं आजच्या एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण काय बघून घेणार आहोत, तर हा आपला अल्गो ट्रेडिंग चॅनलवरती व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहोत की कशा प्रकारे आपण आजच्या दिवशी अल्गो ट्रेडिंगच्या एका स्ट्रॅटेजीमधनं प्रॉफिट केलेला आहे तो. बरं, फक्त आजचा व्हिडिओ तुम्हाला प्रॉफिट बद्दल सांगण्यासाठीच नाहीये, तर या प्रॉफिट सोबत प्रॉफिट आपण कशा प्रकारे केला, कोणती स्ट्रॅटेजी वापरली, मार्केटमध्ये काय झालं त्यामुळे प्रॉफिट झाला, त्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट काय होते, आपल्या सर्व गोष्टी आपण इथे तुम्हाला एक्सप्लेन करणार. ओके, हा व्हिडिओ फक्त तुम्हाला प्रॉफिट दाखवण्याचा उद्देश नाही, तर त्या प्रॉफिटसाठी मी कोणती स्ट्रॅटेजी वापरली हे मी तुम्हाला फ्रीमध्ये शिकवणार आहे. मी अशी कोणतीही गोष्ट इथे करणार नाही की तुम्हाला प्रॉफिट दाखवला मग माझा कोर्स घ्या वगैरे, असं काही नाहीये. जी स्ट्रॅटेजी मी वापरते तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मी देणार आहे. व्हिडिओला आता आपण ती सुरुवात करूया. ओके, सगळ्यात पहिलं म्हणजे बघा, इथे मी तुम्हाला जो काही माझा ट्रेड होतो इथे दाखवतो, हे आहे अल्गो ट्रेडिंगचं सॉफ्टवेअर. ओके, अल्गो रूम्स नावाचं. हे सॉफ्टवेअर सोबत मी तुम्हाला अजून एक सॉफ्टवेअर आपल्या चॅनलवरती दिलेलं होतं. त्या सॉफ्टवेअरवरती सुद्धा मी तुम्हाला ही स्ट्रॅटेजी बनवून दाखवणार आहे. बट मी कोणत्या सॉफ्टवेअरचा प्रॉफिट केला, तर हे एक सॉफ्टवेअर आहे अल्गो रूम्स नावाचं. तिकडे आपली ही एक स्ट्रॅटेजी आहे ज्याच्यामध्ये आपण जवळपास एक 4,40,000 रुपयांचा प्रॉफिट इथे बुक केलेला आहे. आता प्रॉफिट बघून कोणीही हुरळून जाऊ नका, कारण की हा जो प्रॉफिट आहे 4,00,000चा, त्याच्यासाठी आपण किती लॉट लावले, त्याच्यासाठी आपण जवळपास एक 48 लॉट लावले. ठीक आहे, 48 लॉट म्हणजे 48 लॉट म्हणजे किती होतात, तुम्हाला मी कॅल्क्युलेटरवरती नेऊन दाखवतो. जर 48 लॉट वरती आपल्याला 4,40,000चा प्रॉफिट झालेला आहे, तर सिंगल लॉट वरती तुम्ही जर सिंगल लॉट केला असता तर किती तुम्हाला प्रॉफिट झाला असता ते मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, 4,40,000 साधारणतः 9,000 रुपयांचा प्रॉफिट तुम्हाला सिंगल लॉट वरती झाला असता. आता एक गोष्ट लक्षात घ्या, एका लॉटला कॅपिटल किती लागतंय, 2.5 लाख रुपये. ठीक आहे, एका लॉटला कॅपिटल लागतं आहे 2.5 लाख रुपये. 2.5 लाख रुपयावरती तुम्हाला 9,000 रुपयांचा प्रॉफिट होतोय. हे ऑप्शन सेलिंग मध्ये खूप चांगला आरो आहे. तुम्ही जर बघाल तर इथे तुम्हाला जवळपास 3%च्या आसपास, 3 ते 3.5%च्या आसपास जो आहे तो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जो तुम्हाला आरो आहे तो या ठिकाणी नक्कीच भेटलेला आहे. ओके, इथे तुम्ही बघितलात की तुम्हाला प्रॉफिट झालेला आहे जवळपास 9,000 रुपयाच्या आसपास. 2.5 लाखावरती 9,000 रुपये म्हणजे साधारणतः तुम्हाला एक 4%च्या आसपास प्रॉफिट झालेला आहे एकाच दिवशी. ऑप्शन सेलिंग मध्ये तुम्हाला एकाच दिवशी 4%च्या आसपास प्रॉफिट होते, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ते सुद्धा अल्गोमध्ये, मी तुम्हाला इथे काही करावं लागलं नाहीये. आता मी तुम्हाला दाखवतो की ह्या स्ट्रॅटेजीमध्ये नेमकं काय ट्रेड एक्झिक्यूट झाले ते. किती लोक इंटरेस्टेड आहे, किती लोकांना हे बघायचं की नेमके काय ट्रेड एक्झिक्यूट झाले स्ट्रॅटेजीमध्ये. कारण की आज जर तुम्ही मार्केट बघाल, आता मी तुम्हाला इथे चार्ट दाखवू शकत नाही लाईव्ह मध्ये, कारण की ते अलाउड नाहीये. निफ्टीमध्ये तुम्ही जर बघाल ना, तर निफ्टी साधारणतः 25,900 पासून ते 25,650 पर्यंत गेलेली, बरोबर. एक टाइम असा होता की ती 650 सुद्धा खाली गेलेली. एवढी मुवमेंट आल्यानंतर अशी कोणती स्ट्रॅटेजी आहे तिने आपल्याला प्रॉफिट दिले, तेही ऑप्शन सेलिंगची स्ट्रॅटेजी मी बोलते. ओके, आता इथे बघा, मी हे इथे ओपन करते, तुम्हाला दिसतंय की या स्ट्रॅटेजीने काय केलं. या स्ट्रॅटेजीने सगळ्यात पहिलं जे आहे ते कॉल सेल केला. ठीक आहे, कॉल सेल केला इथे. कॉल सेलिंग झाली आणि त्यानंतर जसा मुवमेंटम आला तसा त्या ठिकाणी इथे त्यांनी पुट सुद्धा बाय केला. म्हणजे आता मार्केटमध्ये आपण कॉल सेल केव्हा करतो, ऑब्व्हियसली जेव्हा मार्केट पडत असतं तेव्हा आपण कॉल सेल करतो. तशाच प्रकारे आपल्या अल्गोने इथे पहिला कॉल सेल केला. आणि त्यानंतर एकदा कॉल सेल झाल्यानंतर जो आहे, जसा मोमेंटम वाढायला लागला त्या मोमेंटम त्याने पुट सुद्धा बाय केलं, जेणेकरून मार्केट जेवढा खाली जाईल आपल्याला दोन्ही साईडने प्रॉफिट झाला. ओके, डबल साईडने हा प्रॉफिट इथे झालेला आहे. अशा प्रकारे हे दोन स्ट्रॅटेजी कॉपी करून मारलेलं होतं. ओव्हरऑल एक 4-4.5 लाखाचा प्रॉफिट इथे ऑलरेडी झालेला आहे. स्ट्रॅटेजीमध्ये इम्प्लिमेंटेशन काय झालं, तर मार्केटच्या ट्रेंडनुसार इम्प्लिमेंटेशन झालं. ही स्ट्रॅटेजी ट्रेंड ट्रेडिंगसाठी बेस्ट स्ट्रॅटेजी आहे. मार्केटमध्ये जेवढा ट्रेंड असेल त्यावेळेला तुम्हाला ही स्ट्रॅटेजी मोठा प्रॉफिट देते. आता तुम्ही म्हणाल की बाबा मार्केटमध्ये ट्रेंड नाहीये, तर मग स्ट्रॅटेजीमध्ये काय होणार. लक्षात घ्या, समजा एखाद्या वेळेस मार्केटमध्ये ट्रेंड नाही तर काय होतं स्ट्रॅटेजीमध्ये, सरळ जो आहे तो ही स्ट्रॅटेजी स्ट्रँगल इम्प्लिमेंट करते. स्ट्रँगल म्हणजे काय, की मार्केट समजा इथे चाललंय, तो वरचा कॉल आणि खालचा पुट जातो सेल करून देणार आणि तुमचा स्ट्रँगलमध्ये प्रॉफिट चालू राहणार. आता ऑब्व्हियसली स्ट्रँगलचा प्रॉफिट स्ट्रॅडलपेक्षा थोडासा कमी होतो. बट जेव्हा अशी मुवमेंट येते मार्केटमध्ये, मुवमेंटम येतो, तेव्हा तुम्हाला फार मोठे प्रॉफिट्स ही स्ट्रॅटेजी देऊ शकते. जे की एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. आणि जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये असे मोमेंटम आलेले आहे तेव्हा तेव्हा या स्ट्रॅटेजीने मोठे प्रॉफिट्स मला ऑलरेडी दिलेले सुद्धा आहे. ठीक आहे, आता आपण एक काम करूया, आता आपण डायरेक्टली जाऊया ही स्ट्रॅटेजी शिकून घेण्यासाठी. किती लोक इथे असे ज्यांना ही स्ट्रॅटेजी शिकून घ्यायची. आता तुम्ही असं म्हणाल की बाबा, मी ही स्ट्रॅटेजी या सॉफ्टवेअरवरती केली तर आम्हाला सुद्धा या सॉफ्टवेअरवरती शिकवा. तर एक गोष्ट लक्षात घ्या, मला शिकवायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण हे सॉफ्टवेअर जे आहे ना, हे सॉफ्टवेअरची कॉस्टिंग आहे महिन्याला 1,700 रुपये. मी जरी तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरवरती ही स्ट्रॅटेजी शिकवली तरी तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरसाठी महिन्याला 1,700 रुपये भरावे लागतील. ओके, 1,700 रुपये भरावे लागतील.
सो मला तुम्हाला खर्चामध्ये टाकायचं नाही अजिबात. सो म्हणून मी तुम्हाला ही सेम स्ट्रॅटेजी आपल्या अल्गो टेस्ट या प्लॅटफॉर्मवरती बनवून दिलेली आहे, जिथे तुम्ही फक्त महिन्याला 100 रुपयामध्ये ट्रेडिंग करू शकता. म्हणजे कुठे 1700 आणि कुठे 100, मी तुमचे एवढे पैसे इथे वाचवतो आहे. तुम्हाला आता हे अल्गो टेस्ट कसं वापरायचं याचं लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. इथे बघा, हे जे सॉफ्टवेअर आहे, हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईन. इव्हन मी आपल्या चॅनलवरती जेवढ्या पण अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी डिस्कस केल्यात, सर्व त्या एकाच सॉफ्टवेअरवरती डिस्कस केल्या, जेणेकरून तुम्हाला सर्व सॉफ्टवेअर घ्यायची गरज नाही, एकावरती तुम्ही डिपेंड राहा. ठीक आहे, तर जाऊया आपण आता इथे स्ट्रॅटेजी शिकायला सुरुवात करूया. लक्षात घ्या, ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला टोटली फ्रीमध्ये देतोय, कोणतेही पैसे तुमच्याकडून चार्ज न करता. सो व्हिडिओला एकच तुम्हाला लाईक करायचं. जेवढी पण लोक आता व्हिडिओ बघतात, आपल्या अल्गो ट्रेडिंगचा नवीन चॅनल आपण सुरू केला, 1000 सबस्क्रायबर झालेत फक्त. सो नक्की ह्या व्हिडिओला लाईक करा. तुम्ही फार चांगला रिस्पॉन्स देत आहातच, कारण फक्त 17 व्हिडिओजमध्ये 1000 सबस्क्रायबर इथे झालेले आहे शून्यापासून. सो व्हिडिओला एक लाईक करा, आपण स्ट्रॅटेजीला सुरुवात करूया. सो इथे मी आता येतो. स्ट्रॅटेजी मी ऑलरेडी तुमच्यासाठी क्रिएट करून ठेवलेली आहे. सो ती मला फक्त इथे ओपन करू दे, जेणेकरून मी ते तुम्हाला सर्व काही समजून सांगतो. ओके बघा, तर या स्ट्रॅटेजीचं नाव आहे निफ्टी अँड ऑप्शन बाईंग. निफ्टी अँड ऑप्शन बाईंग म्हणजे काय, की इथे आपण निफ्टीमध्ये मुमेंटम आला कीच आपण ही स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करतो. यामध्ये ऑप्शन सेलिंग सुद्धा आहे, प्लस ऑप्शन बाईंग सुद्धा आहे. ऑप्शन बाईंग कशी, जे तुम्ही मगाशी माझे रिझल्ट बघितले त्यात मी तुम्हाला दाखवलं की ते पुट सुद्धा बाय झालेला होता माझा. सो ती आहे ऑप्शन बाईंग, जी कंडिशन नुसार होणार. काय कंडिशन आहे लक्षात घ्या. स्ट्रॅटेजी थोडीशी कॉम्प्लिकेटेड आहे, थोडीशी कठीण आहे समजायला, पण एक गोष्ट लक्षात घ्या, या स्ट्रॅटेजीची फाईल जे मी तुम्हाला सर्वांना देणार आहे, तुम्हाला एकच काम करायचं आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये गेलात की ते आपल्या अल्गो ट्रेडिंगच्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. नवीन टेलिग्राम चॅनल आहे, अल्गो ट्रेडिंगचं टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक आहे. सो तिकडे तुम्ही जॉईन व्हा, कारण की तिकडेच मी ह्या स्ट्रॅटेजीची फाईल तुम्हाला देणार आहे फ्रीमध्ये. जे जे लोक टेलिग्रामला जॉईन असेल, तुम्हाला ती फाईल भेटून जाणार आहे. सो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. आता इथे बघा, निफ्टीमध्ये आपण ही स्ट्रॅटेजी करतोय. आपली एंट्री असणार आहे 9.20, एक्झिट असणार आहे 2.55. ओके, एंट्री 9.20, एक्झिट 2.55. त्यानंतर खाली आल्यानंतर स्ट्रॅटेजी नेमकी काय बघून घ्या. इथे आपण एका लॉटमध्ये ट्रेड केलेला आहे. हा सिंगल लॉटमध्ये आपण काय करतोय, आपण एक कॉल सेल करतो. म्हणजे जसं आपण ऑप्शन सेलिंगला करतो कॉल सेल, तसा आपण कॉल सेल केलेला आहे. पण हा कॉल सेल कोणता केला, हा कॉल सेल आपण केला आहे इन द मनी 2चा. मी तुम्हाला परत एकदा सांगतो, स्ट्रॅटेजी समजायला कठीण आहे, पण मी ह्या स्ट्रॅटेजीची फाईल तुम्हाला देणार आहे. सो तुम्हाला काय करायची गरजच नाही. पण मी तुम्हाला फाईल देणार, ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही अंधाधुंदी ट्रेडिंग करा. म्हणून मी तुम्हाला स्ट्रॅटेजी समजवतोय. तुम्हाला ऍटलिस्ट समजलं पाहिजे की ह्या स्ट्रॅटेजीमध्ये काय आहे. असं नाही मी तुम्हाला कोणती तरी स्ट्रॅटेजी देतोय, भले ती फ्रीमध्ये देतोय, मग तुम्ही ती इम्प्लिमेंट करताय, तुम्हाला त्यामधलं काय माहिती नाही, असं नाही. तुम्हाला ती समजली पाहिजे ऑलरेडी, म्हणून मी तुम्हाला समजावतोय. सो इथे बघा, इथे कॉल सेल तर होणार आहे इन द मनी 2चा, पण तो कधी होणार आहे तेही बघूया. तो होणार आहे जेव्हा त्या कॉलमध्ये सिंपल मोमेंटम येईल 3.5%चा. आता ह्याचा अर्थ काय, कोण मला सांगेल 3.5%चा सिंपल मोमेंटम म्हणजे काय. एक गोष्ट लक्षात घ्या, समजा हा कॉल आहे, ह्या कॉलची किंमत आहे 100 रुपये. मार्केट ओपन झालं, कॉलची किंमत आहे 100 रुपये. हा कॉल तेव्हा सेल नाही होणार. हा कॉल केव्हा सेल होणार, जेव्हा त्या दिवशी हा कॉल 3.5% पडेल तेव्हा. 3.5% म्हणजे किती, 3.5 पॉईंट. जर 100 रुपयाचा कॉल असेल तर 3.5 पॉईंट जेव्हा तो पडेल, म्हणजे तो जेव्हा 96.5 ला येईल तेव्हा तो सेल होणार. म्हणजे उगाच काही अंदाधुंदीने सेल होणार. जर त्या कॉलमध्ये 3.5%चा मोमेंटम आला तरच तो सेल होणार. मोमेंटम आला म्हणजे काय, की हा अजून पडू शकतो, मग ह्याला सेल करा. ठीक आहे, हा सेल झाला. पहिली गोष्ट, सेल झाला रे झाला की ह्याला एक टार्गेट लागणार आणि स्टॉप लॉस लागणार. ह्याला टार्गेट काय लागणार, 99%चं टार्गेट. म्हणजे समजा आता हा कॉल 100 रुपयाला सेल झालाय, तर हा 1 रुपयाला आल्यावर एक्झिट होणार. 99% टार्गेट, झिरो व्हायची वाट नाही बघायची. 99% आले एक्झिट. आणि स्टॉप लॉस लागणार 55%. स्टॉप लॉस म्हणजे काय, 100 रुपयाचा कॉल सेल झाला, तो जेव्हा 155 होईल तेव्हा हा एक्झिट होईल. सिंपल आहे स्ट्रॅटेजी. पहिलं म्हणजे कॉल सेल कधी होणार, 3.5% खाली पडल्यावर. सेल झाला रे झाला, त्याला 99%चा टार्गेट, 55%चा स्टॉप लॉस. सेम पुटसाठी आहे. पुट कधी सेल होणार, 3.5% पडल्यानंतर सेम टार्गेट स्टॉप लॉस. आता ह्यामध्ये होतं काय मी तुम्हाला सांगतो, नेमका या स्ट्रॅटेजीमध्ये होतं काय. आता समजा आजच्या दिवशीचं एक्झाम्पल बघा, आज मार्केट ओपन झालं आणि पडायला लागलं, बरोबर. आज मार्केट ओपन झालं, पडायला लागलं. कॉलमध्ये 3.5%चा मुवमेंट आलेला असणार, राईट. मार्केट पडायला लागलं कॉलमध्ये, कॉल पडण्यामध्ये. ओके, कॉल म्हणजे कॉल सेल आपण करतो ऍक्च्युली. सो कॉल सेल होण्यामध्ये 3.5%चा मुवमेंटम तो तिथे आलेला असणार, सेल होण्यामध्ये म्हणजे मार्केट हे करण्यामध्ये. आता एकदा 3.5%चा मुवमेंटम आला, काय होणार लक्षात घ्या. इथे बघा,
या ठिकाणी आपण जी स्ट्रॅटेजी बनवली तुम्हाला परत एकदा दाखवतो. ठीक आहे, इथे बघा कॉलचा जो प्रीमियम आहे तो 3.5% पडायला लागला. सो त्यामुळे इथे काय होणार, या ठिकाणी आपला तो कॉल सेल झाला. सो सेल झाल्यानंतर इथे पुट सेल व्हायला चान्सच नाही भेटला, कारण की पुटची प्राइस 100 रुपये होते. सो पुटचा मोमेंटम जो आहे वरच्या साईडचा, म्हणजे पुट सेल कधी होणार, वरती मार्केट घ्यायला लागलं, पुट सेल झाला पाहिजे. मार्केट वर गेलंच नाही म्हणून पुट सेल झालाच नाही, कॉलच सेल झाला. कॉल सेल झाला त्याला मार्केट अजून पडलं, कॉलमध्ये प्रॉफिट झाला, इतका मोमेंटम आला की खाली पुट पण बाय झाला. तर पुट कसा बाय झाला ते बघून घ्या. ठीक आहे, म्हणून आजच्या दिवशी एकच साईड काय एक्झिक्यूट झाली. ह्या स्ट्रॅटेजीचा बेनिफिट म्हणजे ना, जर मार्केट ट्रेंडिंग असेल तर तुमची एकच साईड एक्झिक्यूट होणार आणि तुम्हाला मोठा प्रॉफिट देणार. ठीक आहे, जर मार्केट साईडवेज असेल मग तिथे तुम्हाला कॉल पण सेल होतं, पुट पण सेल होतं, कारण की दोघंही ते थोडे थोडे कमी होतात, मग दोघंही सेल होतात आणि तुम्हाला स्ट्रँगल बनतो तो. ठीक आहे, सो आता ठीक आहे, कॉल पुट सेल झाला. आता आपण बाईंगचं बघूया. इथे बाय लेग, कॉल बाय कधी होतो, कॉल बाय कधी होणार, जेव्हा त्या कॉलमध्ये 120%चा मोमेंटम येणार तेव्हा. ठीक आहे, तो पण कोणता होणार, त्याचा प्रीमियम 20 रुपये. ठीक आहे, साधारणतः बघा, समजा हा कॉल आहे, ह्याचा प्रीमियम आहे 20 रुपये. आता कॉल बाय कधी झाला पाहिजे, जेव्हा हा कॉल 120% वाढणार तेव्हा. म्हणजे 120% म्हणजे किती, 20 × 120 करा. ओके, 20 × 120 करा, किती होणार, साधारणतः 44 रुपये. 44 रुपयाचा हा झाला कीच तो बाय होणार, म्हणजे त्यामध्ये मोमेंटम आला कीच तो बाय होणार. आता कॉल ऑप्शनमध्ये बाईंगमध्ये मोमेंटम कधी येतं, मार्केट जोरात वर गेलं तर. मार्केट जोरात वर गेलं का, आज नाही गेलं. ओके, परत ह्याला टार्गेट किती लागणार, 120%चा. स्टॉप लॉस किती लागणार, 60%चा. सॉरी, 60 पॉईंट्स, पर्सेंटेज नाही, हा पॉईंट्सचा स्टॉप लॉस. ठीक आहे, आता खाली या पुटमध्ये. पुट कधी एक्झिक्यूट होणार, जेव्हा 20 रुपयाचा पुट जो आहे तो वाढणार 120%. जो आज वाढला कसा, मार्केट जोरात पडलं, मग हा जो 20 रुपयाचा पुट जो असेल 9:15 वाजता, तो मार्केट पडल्यामुळे 44 रुपये झाला असेल ना कुठेतरी. तो झाल्या तो बाय झाला. बाय झाल्यावर मार्केट अजून पडलं, मग आपल्याला पुटचा पण प्रॉफिट भेटला, कॉल सेलचा पण प्रॉफिट भेटला. सो अशा प्रकारे ही स्ट्रॅटेजी तुम्हाला दोनही साईडने प्रॉफिट देते. सेम इथे टार्गेट स्टॉप लॉस लावले, प्लस ओव्हरऑल स्टॉप लॉस आपण लावलेला आहे 3,750 रुपयांचा. ओव्हरऑल स्टॉप लॉस आहे 3,750 रुपये. 3,750 रुपयांचा स्टॉप लॉस का, कारण की इथे सुद्धा आपण ओव्हरऑल कॅपिटलच्या 1.5%चा स्टॉप लॉस लावत आहे. आपल्याला स्ट्रॅटेजीला कॅपिटल लागणार 2.5 लाख रुपये साधारणतः. ठीक आहे, तर त्याच्या 1.5% स्टॉप लॉस आपण इथे लागणार आहे. मी तुम्हाला ह्याच्या आधी स्ट्रॅडल स्ट्रॅटेजी शिकवलेली होती, जी मी रोज करतो. इथे बघा, माझी अल्गो ट्रेडिंग स्ट्रॅटेजी ह्यामध्ये मी स्ट्रॅडल शिकवलेली होती. तिथे पण मी तुम्हाला म्हटलेलं 1.5%चा स्टॉप लॉस लावायचा साधारणतः. सो तो इथे आपण लावलेला आहे. अशी स्ट्रॅटेजी होती. आता आपण हिला बॅक टेस्ट करूया. ठीक आहे, बॅक टेस्टचे मी तुम्हाला रिझल्ट आज रिअलमध्ये दाखवले काय येऊ शकतात ते, पण तरी पण आपण ही स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंगला टाकूया आणि याचे रिझल्ट बघून घ्यायला तुम्हाला काय येऊ शकतात ते. ओके, थोडीशी कॉम्प्लिकेटेड स्ट्रॅटेजी आहे, मला माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला जसं बोललो, मी ह्याची फाईल तुम्हाला देणार आहे. पण कोणाला देणार आहे, जी लोक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधनं टेलिग्राम चॅनलला जॉईन असेल त्यांना ही फाईल भेटणार आहे फ्रीमध्ये. सो फटाफट ही संधी नका मिस करू, जाऊन जॉईन. आता आपण याचे रिझल्ट बघूया. ह्याच्यामध्ये मार्जिन लागतंय किती, जवळपास 2.5 लाखाच्या आसपास मार्जिन लागणार. आता ह्याच्यामध्ये बघायचं बघा, 2,40,000 रुपयाच्या आसपास इथे मार्जिन तुम्हाला लागणार. ओव्हरऑल तुम्हाला प्रॉफिट किती झालं ह्या स्ट्रॅटेजीने, 1,60,000 रुपयांचा प्रॉफिट झाला गेल्या 12 महिन्यांमध्ये. तुम्ही इथे बघाल तर तुमच्या कॅपिटलच्या 66%चा गेन तुम्हाला इथे आलेला आहे, विथ ॲक्युरसी ऑफ 58%. 58% ऑफ टाइम्स तुम्ही जिंकताय, पण तुम्हाला फार मोठे प्रॉफिट्स होते. ह्याचं एक्झाम्पल आपण आज बघितलं, किती मोठा प्रॉफिट झाला आज बघितलं. ठीक आहे, इथे बघा, तुम्ही हे पण बघा, तुम्हाला एव्हरेज लॉस किती होतं, 2,800 रुपये, आणि मॅक्झिमम प्रॉफिट किती झाले, 13,000 रुपये. सो एवढे मोठे प्रॉफिट सुद्धा होतात जेव्हा मार्केटमध्ये मोठी मुवमेंटम असते तेव्हा. आता आज जे मार्केट, समजा आपली एक्झिट कितीला झाली, आपली एक्झिट झाली 25,650ला आपली एक्झिट झाली फॉर एक्झाम्पल. हीच जर एक्झिट 25,550 450ला झाली असती ना, आपल्याला मोठे प्रॉफिट पण झाले असते एवढे. तर डिपेंड असतं मोमेंटम किती येणार, मोमेंट किती येणार ह्यावरती. ओके, सो अशा प्रकारे ही सिंपल मोमेंटम स्ट्रॅटेजी तुम्ही बघू शकता. आता ह्या स्ट्रॅटेजीमध्ये प्रत्येक दिवशी तुम्ही इथे बघाल, ह्या स्ट्रॅटेजीमध्ये ओव्हरऑल 4 लेग आहेत, बरोबर, बाय सेल आणि इथे 2 बाय सेल. तुम्ही म्हणाल आमचा ब्रोकरेज खूप जाईल, पण लक्षात घ्या इथे प्रत्येक दिवशी 4ही लेग एक्झिक्यूट होत नाहीत. आज तुम्ही बघाल आज 2च झाले. ठीक आहे, प्रत्येक दिवशी 4 लेग एक्झिक्यूट होणार नाही. इवन 4च्या 4 लेग एक्झिक्यूट होणार असे फार कमी दिवस असतात. ओव्हरऑल तुम्ही जर बघाल ना, तर तुम्ही इथे ट्रेडही बघा, इथे बघा, 2 ट्रेड, 3 ट्रेड, 2 ट्रेड, 2 ट्रेड, अशा प्रकारे 2 ते 3 मॅक्झिमम ट्रेड एक्झिक्यूट होतात. चौथा शक्यतो नाहीच होत. ठीक आहे, कारण कॉल आणि पुट एकसाथ तर बाय नाही होणार, तोपर्यंत तुमचा ओव्हरऑल स्टॉप लॉस निघून जातो. सो त्यामुळे तेवढं एकसाथ नाही होत. इथे बघा, 1 2 2 2 2च ट्रेड साधारणतः होतात. कधी झाला तर तिसरा ट्रेड दिवसाला एक्झिक्यूट होतो, त्याच्यावरती नाही होत.
ठीक आहे. अशा प्रकारची ही स्ट्रॅटेजी आहे जी मी यूज करतो. मी शक्यतो दिवसाला 2 स्ट्रॅटेजी यूज करतो डेली. पहिली आहे आपली स्ट्रॅडल, जी मी तुम्हाला ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये शिकवली. सेकंड आहे ही वाली स्ट्रॅटेजी, निफ्टी अँड ऑप्शन बायिंग वाली. सो ऑप्शन सेलिंगच्या मी 2 स्ट्रॅटेजी डेली यूज करतो आहे अल्गो ट्रेडिंगसाठी. मी एकच स्ट्रॅटेजी नाही यूज करत, कारण की मला थोडीशी रिस्क मॅनेजमेंट करायला आवडते, की एका स्ट्रॅटेजीमध्ये जरी लॉस झाला तरी ह्या स्ट्रॅटेजीमध्ये प्रॉफिट व्हावा. त्यामुळे मी दोन्ही स्ट्रॅटेजी यूज करतो. आणि ही स्ट्रॅटेजी मोमेंटममध्ये फार मोठे प्रॉफिट्स देते. त्यांनी लक्षात ठेवा, जानेवारी महिना जो आहे, जानेवारी महिन्यामध्ये थोडेफार मार्केटमध्ये मोमेंटम असतात, कारण की फेब्रुवारीच्या 1 तारखेला बजेट आहे. सो बजेटमुळे इंडिया वीक जो आहे तो थोडं थोडं वाढायला सुरुवात होते आणि त्यामुळे मार्केटमध्ये मोमेंटम येतो. तुम्ही इव्हन कालच्या दिवशी पण बघितलेला, परवाच्या, तर मोमेंटम आलेला होता. तशाच प्रकारे जे आहे ते मार्केटमध्ये मोमेंटम जो आहे तो येऊ शकतो आणि तुम्हाला चांगले प्रॉफिट सुद्धा जे आहे ते या दिवशी नक्कीच होऊ शकतात. आता इथे आपल्याकडे डेटा लेटेस्ट वाला आहे का, इथे बघा 8 तारखेचा डेटा आहे आपल्याकडे. ठीक आहे, 8 तारखेचा डेटा आहे म्हणजे कालचा डेटा आहे. सो काल सुद्धा या स्ट्रॅटेजीमध्ये 7,000 रुपयांचा पर लॉट प्रॉफिट झालेला होता. ठीक आहे, आज सुद्धा आपल्याला पर लॉट 9,000 रुपयांचा प्रॉफिट झालेला आहे. सो मोठे मोठे प्रॉफिट ही स्ट्रॅटेजी देते. फक्त तुम्ही योग्य वेळेला ही इम्प्लिमेंट केली पाहिजे, सकाळी स्ट्रॅडल सोबतच. कधी कधी तुम्हाला ही नॉर्मल प्रॉफिट देते, कधी कधी लॉस देते, आणि जर मोठा प्रॉफिट दिला तर ते तुम्हाला आधीचे सगळे लॉसेस ती भरून काढते. तर तुम्ही तुमच्याकडे ही स्ट्रॅटेजी ऍटलीस्ट पेपर ट्रेड करा. मी कोणते सजेशन नाही करत आहे की तुम्ही रिअलमध्ये जाऊन ट्रेड करा. तुम्ही पेपर ट्रेड करू शकता. हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं, सॉफ्टवेअरमध्ये स्ट्रॅटेजी कशी बिल्ड करायची, कसं इम्पोर्ट करायची स्ट्रॅटेजी, मी सर्व चॅनलवरती शिकवलेलं आहे. 17 व्हिडिओ आहेत चॅनलवरती, सर्व बघा. विकेंड आहे, 2 दिवस सुट्टी आहे मार्केटला. फटाफट 17 व्हिडिओज बघून घ्या. 1 तासामध्ये तुमचे बघूनही होतील फास्ट बघितलं तर. आणि तुम्ही या गोष्टी सर्व शिकायला, इम्प्लिमेंट करायला, ऍटलीस्ट पेपर ट्रेड करायला सुरुवात करू शकता. ओके, व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल, नक्की व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. तुमच्या जास्तीत जास्त मराठी मित्रांपर्यंत हा चॅनल शेअर करा. आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.